मायनर अँड को फॅक्टर्स कसे फाइंड करायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. डेफिनेशन्स बघा. मायनर ऑफ एन एलिमेंट AIJ ऑफ डिटर्मिनंट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन बाय डिलेटिंग दी I थ्रू अँड Jth कॉलम. ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर फाइंड करायचा आहे त्याचा काय करायचं आहे, रो आणि कॉलम्स इन विच रो आणि कॉलम्स निग्लेक्ट करायचा आहे. इन विच द एलिमेंट्स AIJ लाईज. मायनर ऑफ एन एलिमेंट्स AIJ इज डिनोटेड बाय MIJ. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन कोफॅक्टरची दिलेलं आहे. कोफॅक्टर ऑफ एलिमेंट AIJ ऑफ ए एलिमेंट्स इज गिवन बाय -1⁻I+J इंटू मायनर ऑफ AIJ. डेफिनेशन्स माहिती आहे तुम्हाला. वेअर MIJ इज मायनर ऑफ द एलिमेंट्स AIJ, कोफॅक्टर्स अँड एलिमेंट्स AIJ इज डिनोटेड बाय कॅपिटल AIJ. आपण सीमध्ये डिनोट करत होतो ते इथं कॅपिटलमध्ये डिनोट केलेलं. ठीक आहे. मायनर अँड कोफॅक्टर्स कसे फाइंड करायचे लक्षात आलेले आहे तुमच्या. इथे एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे ते व्यवस्थित बघा, कारण हे यूज करून आपल्याला ॲडजॉईंट मेथडनुसार A इनवर्स फाइंड करायचं आहे. सोपा रूल आहे. मायनर अँड कोफॅक्टर फाइंड करता आला की A इनवर्स लगेच फाइंड करता येईल. ठीक आहे. नेक्स्टला आता ॲडजॉईंट मेथड फाइंड करण्यासाठी पहिला ॲडजॉईंट मॅट्रिक्स कसा फाइंड करायचा आहे. तर ॲडजॉईंट मॅट्रिक्स कसा फाइंड करायचा आहे बघा, इथं दिलेला आहे. दी ॲडजॉईंट ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स इथे दिलं आहे. The adjoint of square matrix A is equal to AIJ M as M is defined as the transpose of the matrix AIJ N as M, where AIJ is the cofactor of the elements AIJ of A for all I and J, where J is equal to 1 2 dash dash M. The adjoint of the matrix A is denoted by adjoint A. ॲडजॉईंट मॅट्रिक्स कशात डिनोट केला जातो, ॲडजॉईंट एमध्ये. ठीक आहे. आणि तो सिम्प्लिफाय करण्यासाठी काय रूल सांगितलेला आहे, जो ए मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे ए मॅट्रिक्स. ठीक आहे. ए मॅट्रिक्स जो दिलेला आहे त्याच्यामध्ये ए मॅट्रिक्स हा सपोज दॅट A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 हा ए मॅट्रिक्स जो दिलेला आहे त्या प्रत्येक एलिमेंटचा तुम्हाला काय करायचं आहे, कोफॅक्टर्स फाइंड करायचं आहे. कोफॅक्टर्स फाइंड करण्यासाठी मायनर फाइंड करावं लागणार आहे. प्रत्येक एलिमेंटचा सेपरेट कोफॅक्टर्स फाइंड करायचा आहे आणि तो कोफॅक्टर्स कशात डिनोट केला जातो आहे, यामध्ये कॅपिटल A11 ह्याचा कोफॅक्टर फाइंड करायचा असेल तर काय येणार आहे, कॅपिटल A12. असं प्रत्येक एलिमेंटचा तुम्ही कोफॅक्टर फाइंड करायचा आहे आणि त्या कोफॅक्टरचा काय करायचा आहे, मॅट्रिक्स तयार करायचा आहे. कॅपिटल A11ची इथे एलिमेंट लिहा, कॅपिटल A12चा इथे एलिमेंट लिहा, कॅपिटल A13चा इथे लिहा, कॅपिटल A21चा इथे लिहा, A22चा इथे, A23चा इथे, A31चा इथे, A32चा इथे, A33चा इथे. म्हणजे हा कोफॅक्टर म्हणजे गिवन मॅट्रिक्स जो दिलेला आहे त्या मॅट्रिक्सवरून तुम्हाला कोफॅक्टर्स प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर्स फाइंड करायचा आहे आणि तो कोफॅक्टर्स फाइंड करून त्याचा काय करायचं आहे, मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. तो मॅट्रिक्स मीन्स ॲडजॉईंट नाही. या मॅट्रिक्सचा परत कोफॅक्टर्सवरून जो मॅट्रिक्स मिळाला याचा काय घ्यायचा आहे, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज मीन्स इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. म्हणजे जे रोमध्ये आहे त्याचं कशात करायचं आहे कन्वर्ट, कॉलममध्ये. असा तो न्यू मॅट्रिक्स तयार करा. रूल लक्षात आला. ॲडजॉईंट सोपा रूल आहे, त्याच्यानुसार आपल्याला एक्झाम्पल लगेच सॉल्व करता येईल. काय करायचं आहे आपल्याला, ॲडजॉईंट पहिल्यांदा फाइंड करायचं आहे. ॲडजॉईंट फाइंड करण्यासाठी जो मॅट्रिक्स गिवन दिलेला आहे, 1 मिनिट, गिवन मॅट्रिक्स जो असेल तुमचा A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 हा जो मॅट्रिक्स आहे यातील प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर आपण फाइंड करणार आहे. कोफॅक्टर्स कसा फाइंड करायचा माहिती आहे प्रत्येक एलिमेंटचा. मग ह्याचा पहिल्याचा फाइंड केला तर कॅपिटलमध्ये तो कोफॅक्टर काय येणार, A11 -1 + 1 इंटू मायनर ऑफ A11. त्याची जी एलिमेंट व्हॅल्यू आहे ते सिम्प्लिफाय करा. A12चा फाइंड करायचा असेल तर -1 + 1 + 2
इंटू मायनर ऑफ 1 2 असा प्रत्येक इलिमेंटचा कोफॅक्टर. आणि कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मायनर फाइंड करावे लागणार आहेत. इथे वरती त्याच्या कोफॅक्टर फाइंड करायच्या आधी मायनर फाइंड करून घ्या. M11 मायनर माहिती आहे, ह्याचा मायनर फाइंड करायचा असेल तर रो कॉलम निग्लेक्ट करा. राहणारे एलिमेंट्स मीन्स तो मायनर असणार आहे. ठीक आहे, सिम्प्लिफाय करून तो ती व्हॅल्यू इथे लिहा. हा रोल्स तुम्हाला झालेला आहे. मग हा ज्यावेळेस तुमचं याच्यावरून प्रत्येकाचे कोफॅक्टर्स मिळाले तुम्हाला की त्याचं मॅट्रिक्समध्ये डिनोट करा. मॅट्रिक्समध्ये लिहा ते एलिमेंट्स. इथे मॅट्रिक्समध्ये आपण प्रत्येक एलिमेंट्स लिहिले. त्यानंतर नेक्स्ट हा मॅट्रिक्सचा काय घ्या, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजेच तो मीन्स तुमचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स असेल. जे रोमध्ये आहे ते कॉलममध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, A12 A13 तर A21 A22 A33 असा हा मॅट्रिक्स तयार करा. आणि हा मॅट्रिक्स मीन्स तुमचा काय आहे, ॲडजॉइंट मॅट्रिक्स. रूल लक्षात आला. ॲडजॉइंट सोपा रूल आहे, सिम्प्लिफाय करण्यास सोपा जाईल. ठीक आहे, इथं दिलेला आहे बघा. हा मॅट्रिक्स आपण कोफॅक्टरचा लिहिलेला आहे. अँड दी रिक्वायर्ड ॲडजॉइंट ऑफ ए इज दी ट्रान्सपोज ऑफ अबव मॅट्रिक्स. म्हणजे याचा ट्रान्सपोज घ्या. इथं ट्रान्सपोज घेऊन लिहिलेला आहे. तो मीन्स तुमचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, आता हा मीन्स ए इनवर्स नाही. तर ए इनवर्स कसा सिम्प्लिफाय केलेला आहे बघा. 1 मिनिट. इथं हा झाला रूल आपला. तर ए इनवर्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला तुमचा आहे. ए इनवर्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, तर ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. हा फॉर्म्युला आहे. मग आता डिटर्मिनंट फर्स्टला तुम्ही फाइंड करणार आहे ती व्हॅल्यू इथं लिहायची आहे. इंटू ॲडजॉइंट मॅट्रिक्स जो आहे तो इथं लिहायचा आहे. दिस इज ए इनवर्स मॅट्रिक्स. मग ह्या 1 डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करा किंवा आहे तसंच लिहिलात तरीही चालेल. ठीक आहे, बघूया आपण एक्झाम्पलनुसार. इथे ॲडजॉइंट कसे सिम्प्लिफाय केलेले आहेत ते सांगितलेले. वरती इथं मायनर आणि कोफॅक्टर्स कसे सिम्प्लिफाय करायचं ते सांगितलं आहे. इथे फाइंड द ॲडजॉइंटसाठी बघा A11चा एलिमेंट 2 आहे. मग त्याच्यावरून मायनर फाइंड केला, कोफॅक्टर फाइंड केला. A12चा एलिमेंट किती आहे बघा, -3 आहे. त्याच्यावरून त्याचा मायनर फाइंड केला, कोफॅक्टर. प्रत्येक एलिमेंटचा मायनर कोफॅक्टर फाइंड करावा लागेल आणि फाइंड करून तो मॅट्रिक्समध्ये लिहावा लागणार. इथं लिहिलेला आहे A11चा कॅपिटल A11चा 1 आहे तो लिहिला, -4 आहे तो लिहिला. ठीक आहे, आणि ह्याचा ट्रान्सपोज घ्या. ट्रान्सपोज हा लिहिला आणि या ट्रान्सपोजवरून जो इलिमेंट येईल तो तुमचा ॲडजॉइंट असेल. तसाच 3/3चा इथं दिलेला आहे एक्झाम्पल. प्रत्येक इलिमेंटचा मायनर कोफॅक्टर फाइंड करा. ठीक आहे, हे 3 किंवा 2 मार्क्सला एक्झाम्पलला विचारतात ना. 2 मार्क्सला तर हमखास ॲडजॉइंट फाइंड करायला सांगतात. त्यानुसार ए इनवर्स फाइंड करत नाही आपण, ॲडजॉइंट फाइंड करतो. ॲडजॉइंट फाइंड करण्यासाठी गिवन मॅट्रिक्सचा प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड करायचा आहे आणि त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा. म्हणजेच तो काय असेल तुमचा ॲडजॉइंट. ओके, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ॲडजॉइंट फाइंड करायचं आणि इथं दिलेला आहे ए इनवर्स कसा फाइंड करायचा. ओके, ए इनवर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, सोपा आहे. ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए. ठीक आहे, म्हणजे आता गिवन ए मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे तर पहिल्यांदा जसा तुम्ही इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनसाठी रूल यूज केला आहे तोच रूल यूज करायचा आहे. त्याच्यासाठी 1 मार्क्स आहे. दिलेल्या मॅट्रिक्सचा काय फाइंड करायचा आहे, डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 आला तर दिस मॅट्रिक्स इज एक्झिस्ट इन ए इनवर्स. ओके, म्हणजे ए इनवर्स फाइंड करण्यासाठी तो एक्झिस्ट होईल आणि मग त्यानंतर हा रूल यूज करायचा आहे. इथला हा डिटर्मिनंट आपल्याला मिळाला, आपल्याला फक्त ॲडजॉइंट काढायचं आहे. ॲडजॉइंट काढण्यासाठी इथं जे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत त्यानुसार ते सिम्प्लिफाय करा. ठीक आहे, इथं दिलेलं आहे बघा, सिम्प्लिफाय करून ए इनवर्स फाइंड करायचं आहे. प्रत्येक एलिमेंटचा
मायनर अशा पद्धतीनं जरी सॉल्व केला तरीही चालेल. त्यांनी मायनर न फाइंड करता डायरेक्ट को फॅक्टरचा रूल यूज केला आहे. को फॅक्टर ऑफ -1 + 1 इथं मायनरचा डायरेक्ट रूल यूज केलेला आहे आणि ते सॉल्व करून इथं ॲन्सर फाइंड केलेला आहे. असं जरी सिम्प्लिफाय केला तरीही चालेल. प्रत्येक एलिमेंटचा फाइंड केलेला आहे, त्यानुसार तो फाइंड करा. त्यानंतर इथं डिटर्मिनंट फाइंड केलेला आहे बघा, एनवरसाठी एक्झिस्ट झालेला आहे, त्याच्यामुळे हा पुढचा रूल. एनवर्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला 1/डिटर्मिनंट ए × ॲडजॉइंट ए. तिथं व्हॅल्यू फक्त डिटर्मिनंट एची व्हॅल्यू पुट केली इथं आणि हा मॅट्रिक्स इथला ॲडजॉइंटचा. ॲडजॉइंट कसा फाइंड करायचा आहे सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशा टाईपमध्ये पण एक्झाम्पल विचारू शकतात. व्हेरीफाय दॅट ए × ॲडजॉइंट ए इज इक्वल टू ॲडजॉइंट ए × ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इज इक्वल टू आयडेंटी मॅट्रिक्स. प्रूफ करायला सांगतील. मग हा मॅट्रिक्स दिला आहे तर ॲडजॉइंट पहिल्यांदा फाइंड करून घ्या. ॲडजॉइंट मॅट्रिक्स कसा सिम्प्लिफाय करायचा तर को फॅक्टर फाइंड करा सगळ्या एलिमेंटचे आणि त्याच्यावरून तो मॅट्रिक्स जो येईल तो मॅट्रिक्स लिहा. त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज लक्षात ठेवा. जे को फॅक्टर्स फाइंड केलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही तो मॅट्रिक्स डिनोट केलेला आहे त्याचा ट्रान्सपोज मीन्स ॲडजॉइंट मॅट्रिक्स. इथं हा सिम्प्लिफाय केला असेल. ॲडजॉइंट मॅट्रिक्स मिळाला. मग इथं ए × ॲडजॉइंट मॅट्रिक्स. दोन मॅट्रिक्स कसे मल्टिप्लाय करायचे आहेत माहिती आहेत तुम्हाला. काय तर इथं हे दोन मॅट्रिक्स बघा मल्टिप्लाय. तर फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय 1 फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय फर्स्ट कॉलम तो इथं लिहायचा. नेक्स्ट फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय सेकंड कॉलम ते इथं लिहायचं. कसं सिम्प्लिफाय करायचं लक्षात आहे ना. काय येणार आहे तुमचं आता फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय फर्स्ट कॉलम 1 × 4 4 प्लस 2 × -3 -6. तसंच फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय सेकंड कॉलम. फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय सेकंड कॉलम 1 × -2 -2 अँड 2 × 1 +2. ठीक आहे. नेक्स्ट रो कंप्लीट झाले, कॉलम कंप्लीट झाले की सेकंड रो घ्यायचा. सेकंड रो मल्टिप्लाय बाय फर्स्ट कॉलम 3 × 4 12 अँड 4 × -3 -12. नेक्स्ट second row multiply by second column 3 × -2 -6 and 4 × 1 +4. सिम्प्लिफाय केला तर -2 0 0 -2. ओके. या टाईपनुसार मल्टिप्लिकेशन रूल आहे. हो ओके. थँक्यू. राहिलेले एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला.